सलग सुट्ट्या आलेल्या आहेत आणि नववर्षाच्या स्वागतासाठी म्हणून भक्तांनी शेगावात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। तर शिर्डीत साईबाबांच्या आणि पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं पाहायला मिळत आहे। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली आहे। तसंच कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये देखील नववर्षाच्या निमित्ताने दर्शनासाठी भक्त दाखल झालेले आहेत। तर ही 5 दृश्य आपण बघतोय। यावेळेस पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी गजानन महाराजांचं जे शेगाव आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। तर शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक जे ते मोठ्या संख्येने आलेले आहेत। तर तुळजापुरात तुळजाभवानीचं दर्शन आणि कोल्हापुरात आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी भाविक या ठिकाणी आलेले आहेत। तर काही लोक हे देवदर्शनानं नवीन वर्षाचं स्वागत करतायत, तर काही लोक जे आहेत ते वर्षाचा शेवट जो आहे आणि हा वर्षाचा शेवटचा रविवार सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून देखील पर्यटन करण्याकडे आता त्यांचा कल दिसतोय। आणि अलिबागला या सगळ्या पर्यटकांनी मोठी पसंती दिली आहे। अलिबागचे समुद्रकिनारे जे आहेत ते यावेळेस पर्यटकांनी फुलले आहेत। नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। समुद्र किनाऱ्यांवर यावेळेस आपण बघतोय की वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेताना पर्यटक मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत। तर मुंबई आणि पुणेकर जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अलिबागमध्ये गेलेले आहेत। तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक हे कोकणातही दाखल झाले आहेत। त्यामुळे इथले हॉटेल्स बीच फुल झालेले आहेत। समुद्रकिनारी मनमुराद आनंद सध्या पर्यटक लुटतात। गणपतीपुळे समुद्रकिनारी असणाऱ्या बोटिंगचा आनंद देखील पर्यटक लुटतायत। इथं विविध प्रकारच्या राईड्स तुम्ही घेऊ शकता। तसंच अनुभवी आणि प्रशिक्षित असणाऱ्या बोट चालकांकडून इथल्या राईड्स तुम्हाला अनुभवता येत आहेत। पर्यटकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी इथं घेतली जाते। तर सरत वर्ष 2024ला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सिंधुदुर्गमध्ये दाखल झालेले आहेत। मालवण देवगड तसंच वेंगुर्ल्यातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते। स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे आणि मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक नेहमीच कोकणाला पसंती देत असल्याचं इथं आज पुन्हा पाहायला मिळालं आहे। आणि यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी बीडमधून समोर आली आहे। सरपंच हत्येप्रकरणी सीआयडीच्या हाती मोठे पुरावे लागलेले आहेत। गुन्ह्यात वापरलेले 2 मोबाईल सीआयडीच्या हाती लागलेले आहेत। स्कॉर्पिओ या गाडीत 2 मोबाईल आढळले असून सरपंचाला मारहाण करतानाचा व्हिडिओ याच मोबाईलमधून शूट करण्यात आल्याची माहिती मिळते। तसंच एका बड्या नेत्यालाही याच मोबाईलमधून फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यामुळे बडे मासे आता हाती लागण्याची शक्यता आहे। दररोज चौकशी केली जात असून आतापर्यंत 100 जणांकडून या प्रकरणी माहिती मिळवण्यात सीआयडीला यश आलेलं आहे। तर सरपंच हत्ये प्रकरणी अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा ट्विट केलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सापडलेल्या मोबाईलमधून कोणत्या बड्या नेत्याला फोन करण्यात आला त्याचं नाव तत्काळ जाहीर करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली। अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये आपल्या नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील आपण पाहूयात। सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीमध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिकव्हर करण्यात येतोय। त्यात देशमुखांना झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ आहेत। एका बड्या नेत्याला फोन केला हे देखील आहे। कोण आहे हा बडा नेता, तत्काळ नाव जाहीर करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। तर सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे आणि या प्रकरणात आरोप होत असलेले वाल्मिक कराड फरार असून सीआयडीनं कराडची पत्नी मंजली कराड यांची दुसऱ्यांदा आज चौकशी केली। सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजली कराड यांची केज पोलीस ठाण्यामध्ये 1 तास चौकशी केली। वाल्मिक कराड यांच्यावर याच पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल आहे। तर गेल्या 2 आठवड्यांपासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर कुठलीही कारवाई झालेली नाही। सरकार गेल्या 5 दिवसांपासून सुट्टीवर गेलंय का असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला। सरपंच हत्या प्रकरणात सरकार कोणाला वाचवतंय, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय, मात्र सरकार त्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याची टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली आहे।
5-7 दिवस सरकार सुट्टीवर आहे असं वाटायला लागलेलं आहे. कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच. आपण पाहताय जी उत्तरं परभणीबद्दल, बीडबद्दल दिली होती, कुठेही त्याच्यावर काही कारवाई पुढे झालेली नाही आहे. जे आम्हाला सांगितलं होतं की टाईम बाउंड कारवाई होईल, तसं काही झालेलं नाही आहे. हे कशासाठी आणि हे कोणासाठी सगळं चाललंय, हा देखील एक प्रश्न येतो ना. कोणाला सरकार वाचवतं आणि कशाला सरकार वाचवतंय? काय नक्की सरकारची अडचण होणार आहे जर वाचवलं नाही तर? राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ट्विट केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली ठोंबरे पाटील यांनी ट्विट केलं होतं. जितेंद्र आव्हाडांचा बुरखा टाराटारा फाडणार असा इशाराच रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिला होता. महायुतीचं सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने आणि संविधान पद्धतीने कायद्याचं राज्य आहे. त्यांनी जी माझ्यावर खोटी FIR केलेली आहे त्याला मी संपूर्णपणे कायदेशीरपणे लढाई ही लढेल आणि जितेंद्र आव्हाडांचा बुरखा हा टराटरा कायदेशीर पद्धतीने फाडेल. सोशल मीडियावर आता जितेंद्र आव्हाड किती खोटे आहेत किंवा काय आहेत, मी किती जरी सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडसारखी ट्रायल चालवली तर त्याला जो काही अर्थ आहे ना, म्हणजे व्हॅल्यू आहे ना, झिरो आहे, झिरो. तर बीडच्या परळी तालुक्यात पुन्हा एकदा हवेत गोळीबार झालेला आहे आणि या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला. 2 दिवसांपूर्वी एकावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आल्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांमध्ये आणखी 3 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला. हवेत गोळीबार, पिस्तूलसह सोशल मीडियावर फोटो अपलोड केल्यामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि यात 2 परवानाधारक तर 1 अवैध पिस्तूल बाळगणाऱ्याचा समावेश आहे. पुढील बातमीकडे. अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीनं केली आहे. मात्र सुरेश धस यांनी माफी मागायला नकार दिला होता. कोणताही आधार नसताना बदनामी केल्याचा आरोप प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांच्यावर केला आहे. या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून ती फडणवीसांची भेट घेणार आहे. महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे. त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे. उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे. त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे. आणि जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन. आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही, मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचले. तर राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही असे खडेबोल उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी सुनावलेले आहेत. चंद्रकांतदादा पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. सुरेशजी माझे मित्र आहेत, मी त्यांना फोन करून सांगणार आहे. मी 2 दिवस गुजरातमध्ये प्रवास होतो, ट्राय केला, लागला नाही. आज मी बोलणार आहे. महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये. पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करतात तर याबद्दल 2 मतं आहेत. किंवा पार्टीचे तुम्ही कार्यकर्ते आहात तर पार्टीमध्ये बोला, तर ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करणार. तर गौतमी पाटीलनं देखील अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. कलाकारांचं कुणासोबत नाव जोडून बदनामी करणं चुकीचं आहे असं गौतमी पाटीलनं म्हटलं. साम टीव्ही सोबत एक्सक्लुझिव्ह बोलताना गौतमीनं ही भूमिका मांडलेली आहे. सर्व कलाकार ताई तुझ्या सोबत आहे, तर तू जे करतीये तर कोणाकडं कोण काय बोलतं ह्या गोष्टींकडं तर खरंच, आणि तू मांडलं तुझी बाजू सगळी म्हणून मला काही नाही. फक्त एवढंच आहे की तू लक्ष देऊ नको कोण काय म्हणतंय. बऱ्याच गोष्टी मलाही ट्रोल केल्या गेल्यात असं नाही, पण लक्ष नाही दिलं तर बरं आहे. आणि मी एक म्हणते की आम्ही कलाकार आहोत, आम्ही प्रत्येक गावोगावी जातो, आम्ही आमची कला सादर करतो. तर मला हे कळतं की तुम्ही कोणासोबतही नाव जोडू नका विनाकारण, म्हणजे एखाद्याला बदनाम नका करू विनाकारण. तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये जवळपास 150 मतदारसंघात गडबड झाली असा मोठा आरोप आमदार उत्तम जानकर यांनी केला. तसंच सखोल चौकशी केल्यास अजित पवारही 20,000 मतांनी पराभूत असल्याचं दिसून येत असल्याचं यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे. जवळजवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 2/3 असं प्रोपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं. त्यामुळं योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 7
अशी 41 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात. 21 वरती अजितदादा सुधारा. जयकुमार गोरेंना मतं आहेत 1,48,000 आणि त्या ठिकाणी गाडगेंना मतं आहेत 1,03,000. तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा 30,000 मतं आहेत. ही ह्यांना म्हणजे गाडगेंची त्यांनी चोरली. तर कथित ईव्हीएम घोटाळ्यावर पुण्यात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळेस ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून घोटाळ्याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं आहे. मग पहिला ईव्हीएम वोटर आला घोटाळ्यावर त्यांनी पुण्यात हे केलेला चर्चासत्र होत आहे. आणि त्याला व्हीव्हीपॅट केल्याची मधून पावती घोटाळ्यांचं दिसली, तो प्रात्यक्षिक certified इथं होऊन गेला. दाखवण्यात आता आलेलं दुसरा वोटर आहे. येणार समजा ईव्हीएम तसंच व्हीव्हीपॅट मधून तो दुसरा घोटाळ्याचं वोटर पण येऊन होत केलेला आहे मत असा देतो. आरोप केलेला या ठिकाणी त्यांनी करण्यात मत आला आणि दिलं. म्हणूनच दुसरा या वोटर पण देतो, चर्चासत्राचं केलेला आयोजन मत देतो करण्यात आणि आलेलं आहे. आपण इकडे केल्याची पावती बघतो. मग केल्याची पावती आपल्याला दिसते का? मग 2 वोटर आले. वळूया पुढील बातमीकडे. शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार हायकोर्टात जाणार आहेत. 6 जानेवारीच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहेत. निवडणूक आयोगाचे नियम पाळले गेले नाहीत असा शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांनी दावा केलेला आहे आणि 6 जानेवारीच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याचं या उमेदवारांनी ठरवलेलं आहे. निवडणूक आयोगाचे नियमच पाळले गेले नाहीत असा दावा या पराभूत उमेदवारांचा आहे. उरणमधील दिघोडे बस स्थानकाजवळील उघड्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे 5 मुलांना विष बाधा झाल्याची घटना घडली आहे. मुलांच्या पोटात दुखायला लागलं आणि त्यांना उलट्या झाल्या. त्यांना तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरू झाले. रस्त्यावरील शोरमा हा खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे विष बाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी आता रहिवाशांनी केली आहे. यानंतर पुढील बातमी जळगावमधून. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. सर्वाधिक नुकसान जे आहे ते यावल तालुक्यात झालंय. केळीच्या बागा, मक्याचं पीक आडवं झालं तर हरभरा पिकाला देखील मोठा फटका बसलाय. केळीच्या बागा, मका पिकाचं तसंच हरभरा पिकाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पाऊस वारा गार आणि खूप झालेली आहे. त्याच्यामुळे सर्वच नुकसान झालेलं आहे. केळी, हरभरा, काही लोकांनी गहू पेरलेले होते, हे सर्व जमीनदोस्त झालेलं आहे. केळीच्या बागाच्या बागा उपटून पडलेले आहे. गारीमुळे हरभरा पीक जमिनीला लागलेलं आहे. घाट्यांचं म्हणजे घाटे कसे गळताय आता त्या पाण्यामुळे आणि जे फुलोरा आहे तो जमिनीला लागून गेलेला आहे हरभरा आणि तुरी पण जमिनीला लागलेला आहे आणि गहू पण पुरा सपाट झालेला आहे. कारण केळीचं तर भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसतोय. कधी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ वातावरण आणि 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं द्राक्षाच्या घडांना कूज येणं, मण्यांना तडे जाणं यापासून द्राक्ष बागांना वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी आता यावेळेस शेकोट्या पेटवून त्याचा धूर देण्याचा प्रयत्न करत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. द्राक्ष घड वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी या द्राक्ष बागांमध्ये सध्या शेकोट्या पेटवलेल्या आहेत आणि धुराच्या माध्यमातून आपल्या पिकाचं संरक्षण करतानाची धडपड या शेतकऱ्यांना करावी लागते. तर सांगली जिल्ह्यात बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात आलेली आहे. हवामान बदलामुळे हातातोंडाशी आलेली द्राक्ष बाग वाया जाते आहे. द्राक्ष घड कुजणं, रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे आणि त्यामुळे शेतकरी बागा वाचवण्यासाठी आता फवारण्या करू लागला आहे. बदलत्या हवामानाचा फटका जो आहे तो द्राक्ष बागेला बसतोय आणि त्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर आता नवं संकट उभं ठाकलंय. तर एक महत्वाची बातमी पालघरमधून समोर येते. बोईसर तारापूर MIDCत भीषण आग लागलेली आहे. UK युरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे. बोईसरच्या सालपड शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला ही भीषण आग लागल्याचं इथं दिसतंय. आगीचे लोट जे आहेत ते लांबच लांब पाहायला मिळत आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु या सगळ्या परिसरामध्ये मात्र या प्रचंड भीषण आगीमुळे आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पालघरच्या तारापूर MIDCत ही भीषण आग लागलेली आहे. अगदी दूरवर या आगीचे मोठमोठे लोळ जे आहेत ते पाहायला मिळत आहेत.
प्रचंड धूर देखील या सगळ्या भागामध्ये पाहायला मिळतोय। पालघरच्या तारापूर MIDC मध्ये UK एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे। तर अग्निशमन दलाच्या गाड्या आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सर्व प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। केमिकल कंपनी असल्यामुळे काही क्षणात ही आग भडकली आणि या आगीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे। ती लांबपर्यंत या आगीमुळे आगीचे दुराचे लोट पाहायला मिळत आहेत। या आगीमध्ये अद्याप कोणी जखमी झालाय का या संदर्भातली कुठलीच प्राथमिक माहिती समोर आलेली नाही। पालघरच्या तारापूर MIDC मध्ये एका केमिकल कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे। ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत, परंतु ही आग पाहून दूरपर्यंत ही आग दिसतेय। धुराचे प्रचंड मोठे लोट या परिसरात पाहायला मिळत आहेत। तारापूर MIDC मध्ये अनेक कंपन्या आहेत। वळूया पुढील बातमीकडे। अकोल्यातील कृषी महोत्सवात कोंबडे पालनाचा स्टॉल हा आकर्षण ठरतोय। या स्टॉलवर शेतकऱ्यासह अकोलेकरांनीही गर्दी केली आहे। अकोल्यातल्या खडका गावातील गजानन डाबेराव यांनी कडकनाथ कोंबडी पालनासाठी म्हणून एक पोल्ट्री सुरू केली आणि यातून ते वर्षाला लाखो रुपयांचा नफा कमावत आहेत। कडकनाथ बदक, बटेर, टर्की, गिरिराज, गावरान बदकसह अन्य पक्षी त्यांच्या पोल्ट्रीमध्ये आहेत। माझ्याकडे कडकनाथ, गिनी फाऊल, टर्की, कावेरी अशा सर्व जातीचे पक्षी आहेत आणि जे प्रामुख्याने आपल्या एरियामध्ये चालते ते कावेरी जातीचं अंड उत्पादनासाठी असणारी चांगली कोंबडी, कारण वर्षाला जवळपास 300 अंडे देते आणि शेतकऱ्यांना भरभरून नफा मिळवून देते अशी असणारी कावेरी जातीची कोंबडी ते आमच्याकडे आहे। आणि आमचं अंडे उगवण केंद्र असल्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांना ॲग्रोटेकच्या माध्यमातून पिलं सुद्धा पुरवतो, कृषी पद्धतीच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार सुद्धा होतो आणि शेतकऱ्यांना रोजगार निर्मितीसाठी आम्ही चालना देतो। आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सचं विमान उतरलंय। विमान उतरल्यावर विमानतळावर त्याला सलामीही देण्यात आली आणि याआधी लष्करी विमानानं नवी मुंबई विमानतळावर लँडिंग केलं होतं। आता व्यावसायिक विमान लँड झालंय। रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्त्वाची कामं जवळपास पूर्ण झालेली आहेत, तर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम 17 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होऊन पहिलं विमान उड्डाण करणार आहे। एयरबस 320 लैंड कर रहा है। ये भी कमर्शियल एयरक्राफ्ट है, बट इसके अंदर एग्जामिनर्स हैं जो पूरा प्रोसीजर, जो माथेरान के ऊपर से फ्लाइट आएगी 26 के लिए और दरिया की तरफ से 08 के लिए, सब आज प्रोसीजर वैलिडेट करने वाले हैं। फिर ये जब रिपोर्ट देंगे फिर हमें अप्रूवल मिलता है प्रोसीजर्स का। उसके बाद वेरियस एप्लीकेशन डाले जाते हैं, उसके हिसाब से लाइसेंस मिलता है। तो लाइसेंस मार्च के महीने में मिलना चाहिए और AIP पब्लिकेशन 6 फरवरी को हम सोच रहे हैं। ये सब अगर सही हो गया तो फिर उसके हिसाब से 17 अप्रैल का डेट निकलता है। वळूया पुढील बातमीकडे। मुंबईच्या मढ कोळीवाड्यातील तिसाई बोटीचा भीषण अपघात झाला। मालवाहू जहाजानं या बोटीला धडक दिली आणि त्यामुळे मासेमारी करणारी तिसाई बोट बुडाली आहे। अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु ही बोट बुडाल्यामुळे बोट मालकाचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। 70 किलोमीटरवर अपघात झाला आणि 70 किलोमीटरची बोट खेचून आणायला कम से कम 8 तास झाले। 8 तास होऊन गेले, परंतु बोट किनाऱ्याला आणली आणि त्याचं काम केलं। खलाशांना बी कोणाला काही लागलेलं नाही, पण बोटीची नुकसान पुष्कळ झाली आणि तो कंटेनर 1 मिनिट पण थांबला नाही। आणि याच्यातून आम्हाला मार्ग काय होणार? मार्ग तुम्ही सांगितला पाहिजे ना, तुम्ही केला पाहिजे, सरकारने काहीतरी केलं पाहिजे। याच्यावर नाही केलं तर आम्ही जाणार कुठे? पुढील बातमीकडे। अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। मुंबईतील अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी झाली असून या परिसरामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केलेली आहे। जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांची ही प्रचंड गर्दी दिसते आणि
अमिताभ बच्चन या ठिकाणी बाहेर आल्यानंतर वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात इथं झाल्याचं दिसतंय. अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी आपण बघतोय प्रचंड मोठी गर्दी झाली आहे. रविवारी अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी म्हणून बाहेर येत असतात आणि आज ही प्रचंड गर्दी इथं झाली आणि या गर्दीमुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती. बिग बी अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी चाहते जलसा या त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी करत असतात आणि आज देखील आपण बघतोय कशा पद्धतीनं चाहत्यांनी ही गर्दी केलेली आहे. वळूया पुढील बातमीकडे. पुण्यासह मुंबईत सीएनजीचे दर आज वाढले आहेत. अवघ्या 2 महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा महानगर गॅस लिमिटेडकडून ही दरवाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता टॅक्सी आणि रिक्षाचं भाडं वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात सीएनजीचे दर ₹1.10 वाढले आहेत, तर मुंबईमध्ये ₹1 दरवाढ झालेली आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर 2 महिन्यात सीएनजीच्या दरामध्ये ₹3 वाढ झाली आहे. याचा फटका आता प्रवाशांना बसणार आहे. मुंबईमध्ये आधीचा सीएनजीचा दर ₹76 होता, आता ₹77 प्रति किलोला मोजावे लागतील. पुण्यात आधीचा दर ₹78.90 होता, आताचा दर हा ₹89 असेल.